नमस्कार मंडळी, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत या लिंबुनीच्या बागेमध्ये. रोजच्या आहारात लागणारं आपलं लिंबू आणि ते फळ आणि त्या बागेविषयी आपण जाणून घेण्यात येतो. हे पहा, समोर हिरवे लिंबू लागलेले आपल्याला दिसत असतील. फळ आहे लिंबू, ज्याला इंग्रजीमध्ये आपण लेमन म्हणतो. त्याला अशी फुलं येतात, आपल्याला दिसतात अशी फुलं येतात. अशी फुलं लागल्यानंतर हळूहळू त्यातून छोटे छोटे या फुलांमधून फळं लागायला लागतात आणि तीच फळं अशी मोठी होऊन हिरव्या रंगाची, नंतर ती हळूहळू परिपक्व होताना पिवळी होतात. अशी पिवळी झाली की ती परिपक्व झाली असं समजलं जातं. तर याविषयीच आज आपण या फळाविषयीची, या लिंबाविषयीच आज आपण काही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, हे छोटंसंच दिसणारं लिंबू हे फळ आपल्या आरोग्यासाठी मोठं भांडार आहे. रोजच्या आहारात आपण लिंबाचा वापर करत असतोच, परंतु आपल्याला हे माहीत नसेल की जर हे लिंबू रोज वापरलं तर आपण आपलं आयुष्य निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकतो. आपल्या संस्कृतीचा या फळाला मान आहे. म्हणजे हे फळ आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं असं त्याला स्थान आहे. वाईट नजर लागू नये म्हणून आपण हे फळ आणि हिरवी मिरची घराच्या किंवा दुकानाच्या दाराला आणि वाहनालासुद्धा आपण लटकवत असतो, लावत असतो, बांधत असतो. या फळाला सकारात्मक ऊर्जा देणारं आणि नकारात्मकता दूर करणारं एक फळ असं मानलं जातं. लिंबू अनेक धार्मिक विधींमध्ये, पूजांमध्ये सुद्धा वापरलं जातं. आता काही लोक वेगळ्या कारणासाठी सुद्धा याचा वापर करतात. तो भाग अलग आहे, तो श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग आहे. आपण जर लिंबाचा रस, अद्रक, मध यांचा मिश्रण किंवा हे आपण जर वापरलं तर हे खूप मोठं औषध आहे. आयुर्वेदात याचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. लिंबाने भांडी अगदी स्वच्छ क्लीन निघत असतात. डागसुद्धा वापरण्यासाठी लिंबाचा वापर करण्यात येत असतो. अनेक भागात अशा फळांच्या बागेची लागवड आपल्याला केलेली दिसून येत असते. अशा बागांपासून आपल्याला चांगलं उत्पन्न काढता येतं आणि त्यातूनच आर्थिक सुबत्तासुद्धा शेतकऱ्यामध्ये येत असते. लिंबाचं सेवन केल्यामुळं आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात किंवा विषारी घटक हे लिंबू बाहेर काढत असतं. त्वचा ताजीतवानी अगदी तरुणासारखी चमकदार होत असते. सकाळी जर आपण ह्या लिंबाचा कोमट पाण्यात रस टाकून घेतला तर पचन संस्थेचं कार्य चांगलं होतं आणि त्याच्यामुळे मग वजन मर्यादित राहत असतं किंवा वाढलेलं वजन कमीसुद्धा होतं. आपल्याला जर ताप, सर्दी पडसं, खोकला आला असेल तर हे आपल्याला फूल दिसतं हे, तर हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं हे लिंबू हे फळ या 2-3 आजारावर खूप गुणकारी आहे. मध्ये विटॅमिन सी असल्यामुळं याचे अनेक फायदे आपल्याला मिळत असतात. भाजी असेल, चहा असेल किंवा सरबत असलेल्या अशा प्रत्येक घटकामध्ये आपल्याला लिंबू हे गरजेचंच असतं. म्हणूनच लिंबू आंबट चवीचं असलं तरी आरोग्यासाठी गोड असा मोठा खजिना आहे. तर मित्रांनो, ही फळबाग लावताना कशी लावली पाहिजे वगैरेची माहितीसुद्धा आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. परंतु हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा. शेतकऱ्यांसंदर्भात असलेला व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.